सणवार असो किंवा छोटा मोठा कार्यक्रम असो, ताटात गोड पदार्थ तर हवाच। गोड पदार्थात जिलेबी तर अनेकांना आवडतेच। शिवाय गरमागरम जिलेबी खाण्याची मज्जाच काही वेगळी असते। परंतु घरी जिलेबी बनवायला गेलं की अगदी हलवाई स्टाईल जिलेबी बनत नाही। काही वेळा ती क्रिस्पी होत नाही, चवीमध्ये काहीतरी गडबड होते किंवा त्याचा आकार गोल येत नाही। तर आपल्याला जर अगदी हलवाई स्टाईल जिलेबी घरच्या घरी बनवायची असेल तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा। जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला जिलेबी बनवण्यासाठीचं बॅटर तयार करायचं। तर त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये 1 वाटी मैदा घेतलेला आहे। यामध्ये आता टाकून घ्यायचे 1 चमचा तूप। तर तूप जे आहे ते वितळून घेतलेलं नाहीये, नॉर्मल टेम्परेचरचं जे तूप आहे तेच इथे वापरलेलं आहे। आता हे जे तूप आहे ते आपल्याला ह्या मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचे। सगळ्या मैद्याला तूप व्यवस्थित लागलं पाहिजे। त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा दही। तर दही जे आपण इथे वापरतोय ते थोडंसं आंबट वापरायचं आहे आणि जर आंबट दही नसेल तर मग इथे दही टाकून त्यामध्ये अगदी थोडंसं लिंबाचा रस टाकायचा, म्हणजे थोडा आंबटपणा येईल। आता याचं बॅटर बनवण्यासाठी यामध्ये टाकायचे थोडंसं पाणी। तर मैद्यामध्ये पाणी टाकताना एकदम एकावेळी खूप पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं करून इथे पाणी टाकायचं। आपण इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तर 1 वाटी मैद्यासाठी मला इथे एकूण किती पाणी लागलं तेही सांगते। तर हे बॅटर आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते साधारण त्या कन्सिस्टन्सीचं असं बनवायचं आहे। आणि इथे मी 1 वाटी पाणी घेतलं होतं, परंतु त्यापैकी मला फक्त अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे। तर 1 वाटी मैद्यासाठी इथे मी अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे। आता हे जे बॅटर आपण बनवलेलं आहे ते थोडंसं फेटून घ्यायचं। त्यानंतर मग हे थोड्या वेळसाठी झाकून ठेवायचं आहे। आता आपल्याला जिलेबीसाठीचा जो पाक आहे तो करून घ्यायचा आहे। तर पाक बनवण्यासाठी इथे एक सॉसपॅन घेतलेला आहे, तुम्ही कुठलंही एखादं पातेलं वगैरेही घेऊ शकता। त्यामध्ये घ्यायची आहे 2 वाटी साखर। ज्या वाटीने मैदा घेतला होता त्याच वाटीने इथे 2 वाट्या साखर घेतली आहे। आणि आता ही साखर बुडेल इतपत यामध्ये पाणी टाकायचे। तर मी इथे 1.25 वाटी पाणी वापरलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवायची आणि मोठ्या आचेवर ही साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे। साखर पूर्णपणे इथे विरघळलेली आहे। आता यामध्ये टाकायचा आहे फूड कलर। तर मी मगाशी बॅटरमध्ये फूड कलर वापरलेला नाही आहे, तर फूड कलर मी इथे पाकात वापरणार आहे। फूड कलर टाकल्यानंतर हा जो पाक आहे हा आपल्याला 5 मिनिट अशाच प्रकारे उकळवून घ्यायचा आहे, कारण आपल्याला जिलेबी बनवण्यासाठी इथे 1 तारी पाक बनवायचा आहे। तर त्यासाठी साखर विरघळल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला असंच 5 मिनिटासाठी उकळून घ्यायचं आहे। तर इथे 5 मिनिट झालेले आहे आणि चेक करूयात। तर हे पहा इथे पाक झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी थोडंसं हे जे मिश्रण आहे हे चमच्यामध्ये असं घ्यायचं आणि याचा शेवटचा ड्रॉप चेक करा। तर त्याला अशी तार येते, ज्यावेळी अशी तार येते तेव्हा समजायचं की आपले हे जे मिश्रण आहे ते 1 तारी असं बनलेलं आहे, किंवा बोटावर घेऊन जरी चेक केलं तरी देखील तुम्हाला इथे तार आलेली दिसेल। त्यावेळी आता हे गॅस बंद करायचा आणि यामध्ये टाकायची थोडीशी वेलची पावडर। वेलची पावडर यामध्ये नीट मिक्स करून घ्यायची आणि हा जो पाक आहे हा आता बाजूला ठेवून देऊयात आणि मगाशी आपण जे जिलेबीचं बॅटर बनवून ठेवलं होतं ते चेक करूया। तर आता हे जे बॅटर आहे ते परत एकदा आपण चांगल्या हाताने फेटून घ्यायचं। असं फेटून घेतलं म्हणजे हे जे बॅटर आहे ते चांगलं हलकं फुलकं होतं आणि इथे आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा किंवा इनो काहीही वापरलेलं नाही आहे, तर फक्त दही वापरलेलं आहे, तेही थोडं आंबटसर। तर त्यामुळे हे जे बॅटर आहे आता आपण अशा प्रकारे फेटून घेतलं। आता ह्याची जिलेबी बनवण्यासाठी इथे मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे। तुम्ही हवं तर एक बॉटल मिळते ज्याच्यामध्ये आपण जिलेबीचं बॅटर टाकून त्याच्या जिलेबी बनवू शकतो, परंतु इथे माझ्याकडे तशी बॉटल नाही आहे म्हणून मी एक प्लॅस्टिकची पिशवी अशा प्रकारे ग्लासमध्ये टाकून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण जे बॅटर बनवलेलं होतं ते सगळं ओतून घेऊयात आणि आता हे बॅटर ह्या पिशवीमध्ये ओतून घेतल्यानंतर ह्या पिशवीचं जे पुढचं टोक आहे ते अगदी थोडंसं कट करायचं, जेणेकरून आपल्याला ह्याच्या जिलेबी पाडायला सोपं पडेल। तर इथे जिलेबी तळण्यासाठी एक पसरट पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि त्यात व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे गोल आकाराच्या जिलेबी आपण इथे करून घेणार आहोत। आता आपण जिलेबी काही रोज रोज बनवत नाही, त्याच्यामुळे अगदी हलवाई स्टाईल पटपट आपल्याला त्यांच्यानुसार टाकता येणार नाही आहे।
तर अशा प्रकारे आपण ह्या जिलेबी तेलामध्ये टाकून घ्यायच्या। तेल मात्र चांगलं गरम असलं पाहिजे आणि जसजशा जिलेबी तळून होतात त्या आपोआप तेलामध्ये वरती यायला लागतात। तर अगदी हलक्या सोनेरी रंगावर ह्या जिलेबी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर इथे हलक्या सोनेरी रंगावर तळून झालेल्या आहेत जिलेबी। त्या आता मगाशी आपण जो पाक करून ठेवलेला होता त्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर आता ह्या जिलेबी या पाकात टाकून घ्यायच्या आणि एखाद्या चमच्याच्या साहाय्याने ह्या पाकात पूर्णपणे बुडवून घ्यायच्या, म्हणजे जो पाक आहे तो जिलेबीमध्ये अगदी आतपर्यंत मुरतो आणि जिलेबी खातानाही खूप छान लागते। तर ह्या पाकात अशाच जिलेबी मुरू द्यायच्या आणि तोपर्यंत बाकीच्या आपण जिलेबी करून घेऊयात। तर हे पहा, इथे पाकात जिलेबी ज्या टाकलेल्या होत्या त्या छान मुरलेल्या आहेत। त्या आता एक एक करून काढून घेऊयात। तर इथे सगळ्या जिलेबी करून झालेल्या आहेत आणि त्या पाकातही छान मुरलेल्या आहेत। तर घरी करायला अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे। सगळं साहित्य घरात उपलब्ध असतं, त्यातनंच आपण ह्या जिलेबी बनवलेल्या आहेत। तुम्हीही नक्कीच या रक्षाबंधनला अशा प्रकारे जिलेबी करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।